बापरे, खूप वेळची गेली होती दळायला. शांता, दळण नेली होती का? हो ना काकू, दळण नेली होती. तुम्ही कुठे चालल्या काकू? मी दळण नेऊन ठेवली होती बापा. मग लाईट गेली तर आता किती वेळपर्यंत थांबू म्हटली ना, आली घरी. मग झाला होता का लावून? माहित नाही काकू, आता लाईट आल्यावर मी गेली. हो, लाईट आल्यावर येतो म्हटली. थोड्या वेळात तर अजून लाईट गेली होती. हो, लाईट गेल्यावर मी गेली लगेच. मग थोड्या वेळात लाईट गेली तर माझाच दळण सापडला तिथं मशिनीमध्ये. मग बापा तिथंच थांबावं लागला. असा तितक्या वेळपर्यंत तिथंच होती का? आता का करू म्हटली, अजून घरी जाऊ, अजून येईन. बसली मग तिथंच गोष्ट सांगत. असं आहे काही तिकडे जाणं होत नाही चक्कीकडे. काय आणली तर लावून? पापडाचे तांदूळ आहेत, लावून आणली तर. बापा शांता, तुझे पापड बनवून व्हायचेच आहेत का? हो ना काकू, व्हायचेच आहेत. बनवीन बनवीन बा म्हटली. का मधात पाऊसच येत होता. मग हे लग्न बिग्न चाले, त्याच्यामुळे राहून गेले. मग आणि मग अक्काजी केली तर होते का आधीचे पापड? नाही नाही, शेर भरायचे ना, ते ताटीवरचे पापड बनवली होती ना. ते पानावरचे बनवतात तसे का? हो तसेच. आणि तसं असून आमच्या घरी करसा बिरसा काही भरतो का आम्ही? त्या कुंताच्याच घरी राहते आमचं जेवण. हो राहते म्हणा, पण घरी करावं नाही लागत का? हो, करसा भरायचा राहिला ना तर पहिलेच झाल्या पाहिजेत म्हणा पापड वगैरे. शांता, कसे लागले मग आंबे? हो हो, गोड वगैरे होते काकू. शांता, मग विशालाला होता ना अजून आंब्यासाठी 1 किलो पाहिजेत म्हणे. 15 मिनिटाच्या पहिले आला असता की नाही तर मिळाले असते. मी मग घरी रस वगैरे बनवली. हो काकू, 2 किलो आंबे घेतली. त्याच्यातले फक्त 2-3 आंबे ठेवला आणि सगळे आंबे खाल्ला नाही सोनून. बाप रे बाप, एकट्यानं खाल्ला का? नाही, 1 मी खाल्ली, विशालने 2 खाल्ला आणि त्याच्या पप्पाने 2. मग बाकीचे ना सगळे ते सोनूनीच मुरवला. आता पुऱ्या वगैरेचा मी भिजवून टाकली होती. गेली मग रस बनवते बापा म्हणून, तर पाहते तर आंबेच नाही. 3 टन आंबे होते. तुला तर पहिलेच म्हणली बापा 3 किलो घे म्हणून, तर नाही घेतले तू. आता होतील म्हटली, 1-1, 2-2 खातील आंबे आणि बाकीचे रसासाठी होतात म्हटली. तर आणून देणार आहे 1-2 दिवसात, माझ्या बहीणले आणून देणार आहे आंबे. असं का? हो, मग घेऊन घेशील? हो हो, घेईन ना. चल बापा, जाते. लावून ठेवलं की नाही तर माहित नाही दळण. मला नाही वाटत लावून ठेवलं असेल म्हणून. अजून जाऊन तिथं चक्कीमध्ये थांबावंच लागते का? माहित काकू आता लावून ठेवलं की नाही तर. हट बे, हट हट हट, पडला 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 पडला. अरे रे 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 रे. ए सोनू, काय आहे पप्पाजी? अरे तुझी आई कुठं गेली? आई तर दळण घेऊन गेली ना मगाशी. दळण घेऊन गेली? किती वेळ झाला? यायचीच आहे का? हो ना पप्पाजी, याचीच आहे. अरे बापरे, आता भुगू भुगू करून राहिला. ए सोनू, चल दे मोबाईल दे इकडे. शहाणा कुठला नाही तर चार्जिंग वर लावलो, इकडे आणून टाकला. किती % झाली चार्जिंग? चल दे इकडे. का दादा, आताच तर पकडलं ना. 5 मिनिट झाले असतील पकडलं तर. दे म्हटलं ना तुला, लपवून राहिला. चल दे इकडे दे. 2 मिनिट दादा, 2 मिनिट, फक्त 2 मिनिट. नाही, 2 बिन काही मिनिट नाही. चार्जिंग नाही होत ना, काही नाही, नुसता पकडत राहते. अरे काय झालं? बघ बरं आई, हा सोनू चार्जिंग वर मोबाईल लावलो, पकडून आला इकडे, मस्त हिचकून राहिला. का पाहते तर माहित नाही. नाही नाही आई, आताच पकडलो मी. दादा ना काही सांगते. अरे आता 5 मिनिट पकडू दे ना त्याला, तू ही ना. नाही ना मम्मी, 5 मिनिट नाही, पुष्कळ वेळचा पकडला आहे. चार्जिंग वर लावलो, पाहू दे बरं चार्जिंग किती झाली तर मग समजते किती वेळचा पकडलं तर. मला काम आहे ना आई मोबाईलचं. सोनू, चल दे भाऊचा मोबाईल दे. मला मोबाईल पाहिजे. हो दादा, एकही पकडू नाही देत, थोड्या वेळ पकडला का नुसतं मागते. विशाल, तुझं काम झालं का त्याला मोबाईल देशील ना 10-15 मिनिटासाठी? हो हो, देतो ना, देतो. ए सोनू, देते की नाही? थांब ना दादा, 5 मिनिट, 5 मिनिट, फक्त 5 मिनिट, मग देतो ना. नाही नाही, चल दे, मग नंतर देतो तुला. हे ना मुलंही दोघेही तसेच आहेत. शांता, कोणासोबत बोलत आहे इकडे? एकटी बडबडून राहिली ना. बापा, काय झालं शांता? भूताला पाहिली का? एकदम घाबरली ना भूत पाहिल्यासारखं. हो नाही नाही, एकदम माझ्या मागे येऊन बोलले ना तुम्ही. दचकले मी. कोण आले बाबा म्हटले माझ्या मागे. घरातल्या घरात दचकते बापा. हे तर तुझ्याही काही समजत नाही. हो तसं नाही, आताच हे दोनही पोरा इकडे गेले आणि तुम्ही तर घरी नव्हते. एकदम मागे येऊन बोलले तर दचकली बाप्पा पटकन. इतकी वेळ लागते का? दळण लावायला गेली होती तर.
आता लाईट गेली तर थांबली तिथं. अजून गेली असती, अजून आली असती का? बसली तर काय झाला थोडा वेळ. अरे तर ते लोणच्याचे आंबे उतरवायचे होते ना. हो तर आता पापड नाही झाले तर म्हटलं पापड बनवून घेते आधी. तुम्हीच तर मग अशी म्हटलं ना की आज नाही उतरवत म्हणून. म्हणून आता हा काम करून राहिली मी. हो आता आंबा उतरवणीवाल्याकडे गेलो होतो तर तो आज नाही म्हणते, उद्या उतरवून म्हणते. लग्नाला चालला तो. जाऊ द्या ना तर. उद्या उतरवाल का होते एका दिवसानं, काही नाही होत. उद्या पण हा पापडाचा काम होऊन जाते. शांता आज कसे पापड तुझे होतील बनवून? आताच पीठ लावून आणली. भिजवून ठेवावं लागते ना पीठ. नाही नाही, उकळीव पिठाचे बनवते. तेही चांगले होतात मस्त. आता जाते पटकन बायांना बोलवून आणते आणि मग बनवते. जास्त आहेत नाही, 2च पाहिल्याचे आहेत, होतील पटकन. 3-4 जणी राहिल्या की लवकर होते. आताच बनवशील तर आंबट कुठं होतील पापड? थोडासे आंबट पाहिजेत ना. हो दही आहे ना घरी, दही टाकीन ना. अन्नामध्ये दही टाकीन, होते मग. आणि चांगले पण होतात. मस्त बिघडत नाही, काही नाही, चांगले होतात. पाय बापा आता तू. आता बनवीन म्हणूनच तर तिथे चक्कीत थांबली. लाईट येतपर्यंत अर्धा तास लाईट नाही आली. नाही तर आतापर्यंत बायांना बोलवायला चालली गेली असती. जा ना तर अन्न बोलवून. आता इथं गोष्ट कशाला सांगते? जा लवकर बोलवू ना. हो हो, जेवण केलं का तुम्ही? केलं नाही तर का जेवण? तुझी वाट पाहिलो. तू काही आली नाही लवकर. मला वावरातही जायचं होतं म्हणून मग केलं जेवण. हां चांगला झाला. चला मी थोडासा जेवण करून घेते आणि मग जाते. अहो ते कणीस चुरायची मशीन येणार होती ना, आली नाही का? नाही नाही याचीच आहे. बापा सकाळी तर म्हणत होते ना तुम्ही 10 वाजेपर्यंत येईल म्हणून. आता चांगला मक्का वाढलाय. आला गेला पाऊस तर मग कोणाच्या हाताचा आहे का? हा कधी कधी रंगच करते पाऊस. हो येणार आहे. आताच फोन लावलो होतो. बस अर्ध्या तासामध्ये येतो म्हणे. असं का? कोणा फोन केला होता? त्या आपल्या सरपंच भाऊनं केला होता ना. अहो तर जाऊन पहा ना, त्यांच्या तिथं जाऊन पहा ना. नाही तर मग सरळ तुम्ही फोन लावा. अरे मला माहित नाही आहे. सरपंच भाऊच्या वावरात आले नव्हते का मागे? त्यांचा मक्का होता तर पिसून दिला होता. त्यांनाच केला फोन तर ते येतं म्हणत होते. हो तर जाऊन पहा ना मग तुम्ही. सरपंच भाऊच्याच घरी जाऊन पहा. हो जातो जातो त्यांच्याच घरी जातो. काहून भाऊ मी आली म्हणून उठलं का? नाही नाही ताई. मी जातच होतो सरपंच भाऊच्या घरी. काम आहे थोडा तर. असं का? मला वाटलं मला पाहून उठले बापा तुम्ही. नाही नाही तुम्हाला पाहून कशाला उठेन. ये ना ताई ये. खरोखर सांगून तर मी आली म्हणून तर नाही गेले बापा. नाही नाही ताई, तू आली म्हणून काही गेले नाही. ते नाही का मक्का चुरायची मशीन येणार होती, त्याच्यासाठी गेले ते सरपंच भाऊकडे. असं असं. कोणता झाले का तुझे काम? हो ना ताई कामं तर झाले. जेवण बिवण भांडे घास घूस केली. बापा भांडे घासली का? हो जेवण झाले का मी ठेवत नाही, भांडे घासून टाकते सोबतच. का म्हणता ताई कोणतं काम आहे का? हो पापड बनवून राहिली मी, तर चल बापा लवकर. बापा काल तर काही सांगितली नाही ताई तर. अरे काही विचार नव्हता. आज सकाळीच आता लावून आणली मी. आता बस अर्धा तास झाला लावून आणली तर दळण. आता म्हटली ऊनही निघाली आहे, उकडल्या पिठाच्या बनवून घेतो. बिजू टाकला तर मग काही गॅरंटी नाही ना. आज बिजू टाकीन, उद्या नाही निघाली ऊन, पाऊस आला तर मग झाला राहिले जिथलं तिथं पापड. हो ताई माझी वहिनी सांगत होती त्या दिवशी फोन केलं होतं तर पापडाचं पीठ भिजवलं म्हणे. मग दुसऱ्या दिवशी पाऊसच आला. मग अजून तो फ्रीज मध्येच ठेवला. मग अजून तिसऱ्या दिवशी पण पाऊसच आला. त्या माझ्या भावजेच्या ना पीठ 4 दिवस राहिला फ्रीज मध्ये. मग असं होते ना, म्हणून म्हटली यावर्षी ना मी उकडल्या पिठाचेच बनवते. दही वगैरे आहे मस्त टाकते आणि बनवते, तेही चांगले होतात. हो हो होतात ना, तेही छान होतात मस्त. माझावाला लाटणं होता ना तुझ्या घरी? हो आहे ना. त्या दिवशीच तर नाही म्हटली ताई, तर राहू दे म्हणाली तूच. सोबतच आणशील म्हणाली. हो तर आता आणून घे सोबत. मी जाते त्या ललिताला आवाज देते ना, रजनीला. दुर्गा असेल तर दुर्गालाही आवाज देते. हो ठीक आहे ना ताई, येते मग मी. लवकर येशील बापा, वेळ नको लावशील. मी बस चालता चालता आवाज देते त्यांना, थांबत वगैरे नाही. हो हो येते ना, लवकरच येते. रजनी कुठं गेली होती तू? वणीवर गेली होती का? नाही नाही ताई, मी ना ते ग्रामपंचायत मध्ये गेली होती. आता रोजगार हमी सुरू होणार आहे खरं ना, किती तारखेपासून होते तर. हो म्हणत तर होते बापा. हो तर फॉर्म भरायसाठी गेली होती. मागच्या वर्षी माझं नावच नाही आलं होतं ना. असं का? तुझं नाव नव्हतं आला का मागच्या वर्षी? नाही नाही माझं नावच नव्हतं आला, म्हणून म्हटली आता जाऊन भरून टाकते. हो भरून राहिले ना, पुष्कळ जणी जाताना दिसल्या मला. हो पुष्कळ जणी आल्या होत्या. ललिता ताई जे इथं राहत नाही ना त्यांचे नाव आले. आणि आम्ही इथं राहतो तरी आमचे नाव नाही आले. आता तो बबन्या कुठं राहते इथं?
त्याचं नाव आहे, त्याच्या पत्नीचं नाव आहे. ते काय येणार आहेत का इथं रोजगार हमीवर? आणि आम्ही इथं आहोत, आम्ही जाणारे लोक रोजगार हमीवर, तर आमचेच नाव नाही येत. येईल ना, येईल. आता दिलो म्हणते ना डॉक्युमेंट्स, येईल येईल. होते बापा कागदपत्र इकडेच्या तिकडे झाले का होते तसा. हे बघ इकडे आहे रजनी. मी हिच्या घरी गेली होती. शांतताई आमच्या घरी गेल्या होत्या का? हो, आता तिकडूनच येत आहे. दुर्गाई नाही भेटली घरी आणि तूही नव्हती घरी. त्या दुर्गाच्या घरी तर तालाच लावलाय. हो ताई, ते ना लग्नाला गेली आहे. असं का? मार मगाशी त्याच्या तोंड वाजला बाबा, दोघेही नवरा बायकोच्या. का म्हणे तर? मी थोडा वर ऐकली बाबा. कोण जाते त्याच्या घरी ऐकायसाठी? तोही तुझ्या म्हणणं बरोबर आहे. फालतूमध्ये कोणाच्या झगड्यात पडावा नाही. नाही तर का ताई? थैला बिला धरूनच चालली ना. कुठे चालली तर? 2-4 दिवसाच्या गावतरासाठी तर नाही चालली. नाही बापा, कुठं गावी जायला मला मिळते का? थैला धरून गेली होती ग्रामपंचायतमध्ये. ते आता रोजगार हमीचे कामं चालू होणार आहेत ना. मागच्या वर्षी माझं नाव नव्हतं आला, तर यावर्षी गेली बापा भरायला. असं. पण ताई तुम्ही कशाला आमच्या घरी गेले होते? अरे रजनी, मी पापड बनवत आहे ना, म्हणून बोलवायसाठी आली होती. आता रजनी यायचं आहे पापड लाटायसाठी? हो येतो ना. आता आमच्या घरी आल्या बापा पापड लाटायला तुम्ही, मी नाही येईन का? आणि ललिता तुला पण यायचं आहे? कधी इथं शांतताई? आत्ताच का? आता नाही तर का बापा? आत्ताच यायचं आहे. हो येते ना. किती पाहिल्याचे आहेत तर? 2 पाहिल्याचे आहेत बापा बनवायचे. चला या पटकन. आपापले लाटणे धरून या, मी जाते तोपर्यंत पीठ उकडते. हो येतो ना, येतो. दरवाजे वगैरे लावून येतो. हो, मी पण आता हे पन्नी ठेवून देते घरी, नाही येते पाणी गिनी पिऊन. बरं तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. आजचा व्हिडिओ थोडा छोटा आहे. आता बापा लग्न सीझन चालू आहे, तर लग्नाला चाललो मी, तर म्हणून जेवढा वेळ मिळाला त्या एवढ्या वेळामध्ये थोडासा बनवून टाकली. आता पापड बनवताना पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवीन. बरं तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्ही छान कमेंट्स करता, त्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद. मला खूप बरं वाटते तुम्ही कमेंट्स करता. तर असेच कमेंट्स करत राहा, माझ्याशी कनेक्ट राहत जा.